चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध सावकारीच्या तगात्यामुळे किडनी विकल्याप्रकरणी 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल। फिर्यादी रोशन कुडे याची सध्या वैद्यकीय तपासणी केली जात असून किडनी विकल्याचं निष्पन्न झाल्यास या प्रकरणी देखील स्वतंत्र चौकशी करणार। चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीच्या तगात्यामुळे किडनी विकल्या प्रकरणी 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागभीड तालुक्यातील मिंथूर या गावातील रोशन कुडे वय वर्ष 34 याला दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात मोठी रक्कम उकळण्यात आल्याचं देखील पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे। त्या आधारे पोलिसांनी आरोपी विरोधात अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। स्वतः पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह पथक नागभीड येथे ठाण मांडून बसले आहे। 6 आरोपींपैकी सध्या 4 आरोपींना अटक झाली आहे। फिर्यादी रोशन कुडे याची सध्या वैद्यकीय तपासणी केली जात असून किडनी विकल्याचं निष्पन्न झाल्यास या प्रकरणी देखील स्वतंत्र चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी दिली आहे। सर्वांना नमस्कार। जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे ना, कंप्लेनेंट रोशन कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसे व्याजमध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावण्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगला नाही आहे, आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशी लावलेला होता। त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेला आहे। त्यावर आम्ही सावकारी अधिनियमच्या जे कलम 29, 30, 31 च्या कलम आणि एक्स्टॉर्शनच्या कलम हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की 2021 फेब्रुवारी महिन्यापासून हा दिवशी त्यांनी पैसे घेतला होता काही इलाजासाठी, गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता। त्यांच्यावर जे इंटरेस्ट जे गैर अर्जदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते। जास्त त्यांनी 50 लाख पर्यंत त्यांनी पैसे त्यांना पे केला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत। त्यामध्ये 6 आरोपी निष्पन्न झालेले आहे। 6 आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावर घेतलेले आहे आणि त्यांना परत 3 वर्षापासून ते पैसे परत करत आहे। तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असं बोलताय की ते किडनी विकलेला आहे। तो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये। तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे। ते कंटिन्यूस ट्रान्झॅक्शन दिसत आहे। काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की त्याचे हे सावकारीचा इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता FIR दाखल केलेला आहे आणि 4 लोक आता ताब्यामध्ये आहे। या प्रकरणात किडनी विकण्याची वेळ आली की या सावकारांच्या दबावामुळे आली असं काय निष्पन्न झालंय? तर की ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाहीये। तरी पण ते मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झाले नाही। सर, गुन्हा जो नोंदवण्यात आलेला आहे तो सावकारीच्या संदर्भात आहे की किडनीच्या संदर्भात? ते सावकारीच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे। त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे।